भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मितीमध्ये देखील सहाय्य करणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते। तर त्याच वेळी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून आजही ज्याची आठवण काढली जाते, त्यांनी दिल्लीच्या 100 एकर जागेवर त्या काळामध्ये भरवलेली आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनी, जगातलं कृषीचं तंत्रज्ञान हे जोपर्यंत भारत अंगीकार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत इतक्या मोठ्या 100 कोटीच्या देशाला आम्ही पोषण देऊ शकत नाही, आणि तोपर्यंत आम्हाला जी आयात करावी लागते ती आम्ही थांबवू शकत नाही। आणि म्हणून ही प्रदर्शनी त्यांनी तयार केली आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की त्या काळी अमेरिकेचे राष्ट्रपती आयझनहावर असतील, क्रिश्चेव असतील रशियाचे, किंवा लेडी माउंटबॅटन असतील, यांच्यासारख्या अतिशय मोठ्या लोकांनी त्या कृषी प्रदर्शनीला त्या ठिकाणी भेट दिली। आणि हे करत असताना ती केवळ मोठ्या लोकांकरता नाही, तर भारतातले देशभरातले गरीबात गरीब असे शेतकरी हे देखील त्या कृषी प्रदर्शनीमध्ये आणून कृषीच्या क्षेत्रात काय बदल केला पाहिजे, जगात काय चाललंय हे आपल्या सामान्य शेतकऱ्याला कळावं, याकरता त्यांनी केलेला एक अत्यंत मोठा उपक्रम होता, जो त्यानंतर अतिशय यशस्वी झाला। आणि आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रातले जे काही रिफॉर्म्स आहेत त्याचे जनक म्हणून जर कोणाकडे आपण पाहू शकतो, आणि अशा प्रकारच्या सुधारणा करताना त्या सुधारणा या कृषी केंद्रित असल्या पाहिजे आणि शेतकरी केंद्रित असल्या पाहिजे, असा आग्रह धरून या सुधारणा करणारे भाऊसाहेब त्या ठिकाणी होते।